शोध घ्या त्या माणसाचा कोण आहे ते. अंडे नेले त्यानं काही आहे का ते समजते का नाही म्हटलं. हा अंडे नेले आता अंडे फुटले अंडे काय नेले त्यानं घरी. मला लक्षात ते कोण आहे ते अंडेवालं. अंडे नेले मी शिवलाच आहे ते. बरं आलं म्हटलं मला लक्षात ते. टेन्शन घेऊ नका तुम्ही. पोलिसाला फोन लावला होतो. पाहतो आम्ही ते कोण आहे ते. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. जरासा आराम करा तुम्ही. थांबा पाणी घ्या सांगतो. काय रे काय पाहिजे तुले. पैसे नाही म्हटलं उधारी पाहिजे उधारी. आल्या लावली फोन होती. अबे माकड तोंड्याला का कधी तर पैसे आणत जाय. घ्या बा काका पैसे घ्या. कधी पाहिला तर उधारली कधी पाहिला तर उधारली. बापा उधारी लागतात आम्हाला. पैसे नाही ना मग काय करता. मग पैसे नाही पैसे जाऊ द्या तिकडे. द्या ना मग सामान द्या ना मला. लावली फोन होती का माय. सांग काय पाहिजे तुले. सांग काय पाहिजे ते. 1 किलो साखर आणि 2 किलो तांदूळ आणि 4 अंडे. अंडे नाही तर बाबा अंडे आलेच नाही आणखी. ते स्टॉकच नाही लाभले याच्यावर. अंडे आले नाहीत आणखी. कधी येते ते अंडे. टाइम लागते. मग फोन लावला मी तर ते म्हणे टाइम लागते म्हणे. पाठवून आलो म्हणे आम्ही अंड्याची ती गाडी. टाइम लागते अंड्याले. बापले नाही घोलच केलं तुम्हाला द्या. अंडे नाही म्हणता का. नाही अंडे नाही तर पुऱ्या गावातली पण अंडे नाहीत म्हटलं. मग काय आलीच नाही गाडी इतक्यात नाही. जाऊ तिकडे दुसरं सांग ना दुसरं. नाही पाहिजे ना अंडेच पाहिजे आम्हाला. कधी करता मग आता जाऊ द्या. ते 2 सामान देऊन टाका. 1 किलो साखर आणि आपलं ते हे 2 किलो तांदूळ. बरं हा भाई 1 किलो साखर देतो 2 किलो तांदूळ देतो. अंड्याला येतो म्हटलं नंतर. बोल हो. कधी येते काय म्हणतात अंडे. बोल हो. अरे अंडे नाही त्या दुकानात ना अंडे नाही दुकानात मी काय करतो मग. अंडेच नाही दुकानात. 2-3 ग्राहक वापस गेले बाप्पा. मग काय सांगा तुले. 2-3 ग्राहक वापस गेले. अंडे आहेत का म्हणे. मी म्हटलं नाही तर काय करता आता. लावला मी त्याला फोन. या म्हटलं लवकर कसं लय जण आले म्हटलं अंडे मागायले म्हणून म्हटलं. आता का फोन का रे स्पेशल गाडी येत वाटते. स्पेशल येते स्पेशल. हो ना अंड्याची स्पेशल गाडी आहे. ते कसं ते काहीतरी फॅक्टरी आहे वाटते कोणती तरी. काहीतरी कंपनी आहे वाटते अंड्याची काय आहे ती स्पेशल गाडी आहे त्यांची स्पेशल. आता येईल बहुतेक गाडी. आता 2-3 दिवसांनी येते वाटते. पण आजच येईल बहुतेक मला वाटते. उद्या काय आजच येते. हो का म्हणजे स्पेशल गाडी आहे ना त्याची अंड्याची स्पेशल गाडी. स्पेशल हो स्पेशल राहते का स्पेशल. आपल्याला पलटी झाली पाहिजे आधी गाडी पलटी झाली का नाही. अब लोक ठेवत पण नाही त्यातले अंडे. पुरे गायब करतात पुरे गायब. म्हणतं का शांताराम. अबे गाडी पलटी झाली का नाही अंड्याची. अबे एक तर अंड राहत नाही. एक अंड अबे सगळे निकाल फुटतात म्हटलं. मग काय तर कोणते अंडे फुटत नसतात ना. म्हणजे कसं काही फुटतात काही राहतात. मग काय सावधीन बे तिकडे कोण काय कुठं गाडी पलटी गिलटी होती मॅडा. काही म्हणतं ना झाली पाहिजे म्हटलं अंड्याची गाडी पलटी. म्या कधीच ऐकलं ना बाबा. कधीच ऐकलं नाही म्या की बा अंड्याची गाडी पलटी झाली बा. म्या कधीच नाही ऐकलं. काही पेपरात नाही आलं कधी कुठंच नाही आलं म्हटलं. म्या ऐकलंच नाही ना कधी. हे गाडी म्हटलं पलटी झाली पाहिजे. बोला घुबड काय करायला. जाणं घरी जाणं तिकडे. घुबड म्हणता घुबड. बरं सर चालते ना तेवढं काम करतो म्हटलं. हो पाहिजे आराम नाही म्हटलं गाडी. ते अंडे फुटले नाही पाहिजे का. कसं आराम नाही म्हटलं गाडी. खराब रस्ता आहे तेच म्हटलं. हो ना आराम म्हणजे आराम सर. बरं म्हटलं ते पेमेंट पाहिजे एकदा पेमेंट. तो म्हटलं ते मॅनेज पेमेंटचं टेन्शन घेऊ नको तू. आता तुला म्हटलं फक्त तुझं फोकस फक्त कामाकडे दे लक्ष. बस जास्त टेन्शन घेऊ नको तू. हा कर म्हटलं तेवढं काम जा लवकर. बरं सर लय कामाचा माणूस आहे म्हटलं. कधीच कोणती गोष्ट नाही म्हणते म्हटलं. कोणतं काम होच करते. पता है क्या नाम क्या है उसका. सर ह्याचं नाव का मंग्या. त्याच्या घरची परिस्थिती लय वाईट आहे सर. कर सर. हा बा त्याच्या आईले कॅन्सर आहे वाटते. आणि त्याची बायको लय भारी आहे बापा. निरा भांडणच करते. असं तसं बापा लय पण कामात आले माणूस आहे सर. कामात आले माणूस आहे. म्हणजे माणूस कामाचा है. ओके नो प्रॉब्लम. उसका जो पेमेंट है वो जल्दी से जल्दी करो. इतना डिले मत करना. उसकी जो पेमेंट है जल्दी करो. करतो काय करतो मी पेमेंट. देतच नाही त्याला पैसे. हो सर करतो सर. जल्दी से जल्दी उसकी पेमेंट करो. और मेरा बोलता और इसके जैसे हमको आदमी चाहिए. क्योंकि है जो आदमी है बहुत काम करता है. इतना काम करता है कि पूछो मत. मैं दिखता हूँ कभी कभार मेरा काम ही करता रहता है. नाही सर ते माणूस म्हटलं लय कामाचा आहे. काही म्हणा तुम्ही सर म्हटलं माणूस लय कामाचा आहे. लय काम करते ते आरामान काम करते. पता है काम बहुत करता है वो. मुझे पता है. मुझे बताने की जरूरत नहीं है. जाओ उसका उधर देखो क्या उसको उधर क्या देखो पोजीशन क्या है उसकी. सर ओके सर. हो येस सर. आई होत नाही मला. बा इकडे लय काम आहे. ते सर म्हटलं कामावर काम सांगू राहिला. इकडे जाय. आता मला हे अंड्याचा माल नाही लागते. मग काय बाबा तब्येत नाही बाबा बरोबर. येत जाय बाबा तू. तिकडे साईडला काम गिम करत म्हटलं. इकडे येत जाय म्हटलं. चक्कर इकडचं मारत जाय.
आता ना मला ही कंपनी सोडून येतात नाही म्हटलं. कंपनी सोडली का नाही हवा यांना पैसे नाही दिले म्हटलं एका महिन्याचे. मग काय तर देता काही देत नाहीत म्हटलं. काय करू सांगा तुला आता थांबावं लागतं मला आता. मग काय 15 दिवस थांबतो फक्त मी 15 दिवस. बस 15 दिवस थांबलो का नाही पेमेंट दिली नाही तर जा तिकडे. नाही हा पेमेंट माग म्हटलं. पेमेंट किती राहिले पैसे? बापा एका महिन्याचे पैसे ना एका महिन्याचे जे पैसे काय दिवस नाही राहिला महिन्याचं. मग देतो म्हणते काही देतच नाही पैसे. अरे बाबा मग या एका महिन्याचे पैसे राहिले का रे? अरे किती भोळा आहे रे तू. अरे असं नको करत ना पैसे मागणं दिले. बाई डोसकं फुल का म्हटलं त्या मॅनेजर समोर. डोसकं फुल का डोसकं. अरे बाबा किती मागून दिले पैसे. टाका म्हटलं लवकर अकाउंटमध्ये. टाका लवकर अकाउंटमध्ये. काही पताच नाही त्याचा. हा लवकर माग पैसे. असं ठेवत नसते पैसे लगा. मग काय तर हा बा दिले म्हणा 1 महिना झाला म्हणा तुमचे पैसे आलेच नाही मला बँकेत असं म्हणणं दिले. चालूच आहे ना काय करतात काय काय नाही काय करावं लागते कामी तिकडे. तू टेन्शन न घेऊ मी चालू म्हटलं आता गावात नाही. हा तू गोळे गिळे घ्यायचं म्हटलं. हो तेच म्हटलं डॉक्टरनं तुला सांगितलं गोळे गिळे घ्यायचं. हा चाल ठेवतो म्हटलं मी फोन. हो बाबा ठेव हो आरामानं चालवतो बाबा गाडी. हो पाय इकडे हो ठेवतो फोन. सतरा 18 19 20 21 22 23 24 25 अंडे. 25 अंडे. तू काय आला मोजराला अंडे का नेतं का बा घरी. राहू दे म्हटलं. मी काय नेऊ घरी अंडे बाबा. आपण नाही नेत अंडे गिंडे. बसवता वाटते कोंबडी. बसवतो ना कोंबडी. मग काय का ठेवू का मी कोंबडीले. अंडी गिंडी विकत नाही आपण. मग काय तर बसवायचे. पा हे वरे पण एक कोंबडी बसवली म्या 21 अंड्याची. कसं देवदास हो कसं काय मला समजलं नाही म्हटलं. हे मला फंडा समजला नाही अंड्याचा. हे कसं काय म्हणजे कसं काय हे कोंबडी अंड्याचे ते कसे काय पिल्ले काढते. ए झाबऱ्या एवढं माहित नाही. गावात राहतो ना तू गावात नाही. अबे 21 दिवस म्हटलं या अंड्याले कोंबडी खाली ठेवा लागते. ते बरोबर करते ती कोंबडी. गरमी ते अंडे म्हटलं फोडते. 21 दिवसानंतर पिल्ले म्हटलं त्या अंड्यातून बाहेर निघता. असं आहे ते. समजलं का अंड्याचा फंडा. समजलं का म्हणजे 21 दिवसानं पिल्ले बाहेर येतात असं आहे का ते. ठीक आहे तर मग काय तर मग कुठं चाललं पुढं. अरे आबाजी कुठं चाललं तुम्ही. कुठं जाऊ बाबा. इंधनसाठी आलो तो गड्या. आहे का एखादं लाकूड आहे का. बाकोळ करू पुरं घातलं म्हटलं. अरे पहा ना सरकार काम म्हणून राहिलं. लोक काम म्हणून राहिले. झाडे लावा झाडे जगवा आणि तुम्ही इकडे इंधन तोडू राहिले वाटते. अरे राहू द्या म्हटलं ते फेका म्हटलं कुराड. पहा गरमी बा पहिले गरमी. अरे बाबा हो माहीत आहे मला. मी काय झाड नाही कापत नाही मी फक्त एखादं खोड गिळ असलं का नाही बस झालं तेवढं भागते काम आपलं. झाडाकडे कापू नका मला काटा किटायचे. बाबूळ गिबूळ सांगू राहिलो तुम्हाला मी. जा तिकडे पहा एखादं लाकूड भाकोळ असेल एखादं. होणार बाबा मी कुठं झाडगीड कापतो का बाबा. मग काय इंधन पाहिजे मला जरासं एखादं खोड बस जास्त काही नाही. हो जा एखादं पहा कुठं असेल तर. अरे काचा आवाज आहे रे झाबरे. काचा आवाज आहे ना. तेच तर म्हटलं असं धाडकन आवाज आला. का झालं काय माहित बा. झाला रे बाबा काहीतरी ऍक्सिडेंट झाला रे. कोणतरी पडलं गळ आरपार पडलं. पण का झालं का माहित. आवाज लय मोठा आला पण आला बाबा. धडकन असा धडकन आवाज आला. म्हणजे एखादं मोठं गिटं काहीतरी ॲटो गिटो ट्रॅक्टर गिटर काही ना काही पलटी झालं गड्या. झाबरे चाल बरं काय झालं. चाल लवकर. ना थांबा मला अंडी गिंडत बांधे. चाल वाटते रे 100% 12 आवाज गेला कोण घ्यायची. माय आरपार झाला ऍक्सिडेंट. चाल लवकर. आवाज आला जोरात नाही. चाल लवकर. अब किती टाइम लावता लग्न करायला का. मग काय का पाणी पडल्यावर करता का लग्न. हा करणं लवकर लग्न झाबरूचं. सांगा म्हटलं तुम्हाला. मग काय अरे बाबा दत्तूक म्हटलं 10,000 सबस्क्रायबर होत नाही तत्रूक काय लग्न करत नाही म्हटलं झाबरूचं. मागं सांगितलं आता सांगतो का भात काय करायला. 10,000 सबस्क्रायबर झालं लग्न करता. अरे बाबा 2 वर्ष लागले म्हटलं 4,000 व्हायले. काय सांगू राहिले तुम्ही. सांगू राहिले 10,000 झाल्यावर लग्न करतो. राहू द्या म्हटलं लवकर करा लग्न त्याचं. लगीन करू ना बाबा लग्न. काय करू ना लग्न. मग काय तिकडची इकडे फोर्स नाही करू राहिली. तिकडचं नाव नाही काढू राहिली ती. करू ना लग्न. इतकं काय लवकर आहे. लवकर उरकून टाका तुम्ही. मग काय तर ते ठेवता ते चांगलं वाटते ते. साखरपुडा गेला आणि लग्न 10 वर्ष. अरे बाबा लवकर लग्न करा ना. तुम्हाला चांगली भाकर नाही पाहिजे का. तुम्हाला भाकर नाही खायची चांगली. तुमच्या हातानं कधी खाता भाकर म्हटलं. उठलं सुटलं. अरे म्हटलं लग्न झालं की तुम्हाला भाकर भेटते खायला चांगली. करू ना बाबा. मग काय बातच होता 10,000 सबस्क्रायबर. होते लग्न लवकर होते. मग आता मग काय पुढच्या वर्षी मग काय होती रे बाबा. मग काय होती लग्न. अरे काय म्हणून काचा आवाज आहे रे. काचा आवाज आहे. मला आवाज आला आता. धडकन आवाज आला. काय झालं काय म्हणतो. काय ऍक्सिडेंट झाला वाटते. झालं बाबा. काय होती रे बाबा इकडे. काय झालं बाबा. काय कोणाचा ऍक्सिडेंट झाला आता.
म्हणून जाय बरं पाय बरं काय झालं ते माय बिन कोण मेलं का काय झालं कोण लय जोरात आवाज आला ना. तुम्ही चला ना, काय करता तुम्ही चला ना, तुम्ही पाहा नाही तर काय झालं ते. चला 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 चला. तू कुठे येतं? तू 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 थांबत येस खोपडीत नाही चालला लागा. तू कुठे येऊ राहिला? अरे ए मॅन करू डोसकं तर चपला नांद्या आणि ते टकलं आहे म्हटलं. ऊन कमी आहे का? हा टकलं भाजी मध्ये वरचं खोपडीत बस म्हटलं. नको मार नको म्हटलं. चाल मुकड्या खोपडीत थांब खोपडीत नाही आम्ही बाजारात चक्कर मारून. बाबाजी बाबा तुम्ही व्हा म्हटलं समोर मी बात आलो. व्हा तुम्ही ये घरी सोडून येतो बात. व्हा 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 तुम्ही. बरोबर जातो आम्ही पाहतो काय झालं काय बा. चालू चालू जाय जा लवकर ये तू जाय. म्हटलं काय पोरगा सुचू देत नाही म्हटलं मला. बाचे तुम्ही हो थांबा. अरे आबाजी आबाजी चाल घरी चाल घरी चाल. गेलं वाटतं इकडे कोमासनी. भाऊ भाऊ काय हॅलो. अरे बाबा अंडे अंडे. भाऊ काय नाव काय तुमचं? नाव काय लागलं का तुम्हाला? लागलं नाही मला. लागलं बरं अंडे फुटलेला पुरे अंडे फुटलेला पुरे. अजून बाबा जीव वाचला ना काय करतो ते अंडेले. तुझा जीव वाचला ना. हा जीव वाचला ना तुझ्या लगा आवाज किती आलता का आम्हाला वावरात होतो आम्ही. आवाज किती आला तुझ्या. बाबा काय करता त्या जीवाले. हे मालक मधलं मग अंगावर येते म्हटलं. मग काय कसं काय झालं ते गोटा आलता मधात एवढा मोठा अजून पलटी झाली डायरेक्ट ट्रकच झाला ना पलटी. अरे बाबा अंडे नेले कोणतरी अंडे नेले. तुम्ही मागत होते ना आम्हाला माहिती नाही. मी आठशेतून पालतं का नाही तुमचा ट्रक म्हटलं मागूनच होता. हे म्हटलं ऑटोमॅटिकली बरं झालं बाबा महागावर आला म्हटलं. मी आता भाजीपाला चालवला होता. काय पण हे गोटा कोण चालता? गोटा आलता एवढा मोठा गोटा आलता ते. आता हे मालक मारते मध्ये. आता मा घरची म्हटलं सोय नाही म्हटलं. मा आई बिमार आहे काय करा इकून हे ट्रक पलटी झाला पुरे अंडे म्हटलं फुटले. कसं काय करा आता मला समजत. भाऊ लोणवा तुम्ही. नाव काय तुमचं? नाव काय? मंग्या म्हटलं माझं नाव मंग्या. आता मालकानं सांगितलं तर मला ट्रक न्यायचा गावात नेस तुमच्याच गावात येत होतो. माय बिन कुठं गोटा ठेवला हे कसं काय ट्रक पलटी झाला काय करा काय नाही. तिकडे टेन्शन घेऊ नका तुम्ही. काही टेन्शन घेऊ नका म्हटलं. पण पहिले तुम्ही पहिले तुम्हाला लागलं का कुठं काय. हा काही झालं का काही कोण आहे का काही लागलं गेलं का तुम्हाला? तेच म्हणलं ना का लागलं गेलं का बा. पा कुठं लागलं का बा तुम्हाला? नाही पलटी व्हाज एवढंच का नाही. मी त्या गेटात उडी खाल्ली मी म्हणून इकडे बोललो मी साईडले. पण हे ट्रक पुरा पलटी झाला ना पुरे अंडे म्हटलं फुटले ना. आता काय सांगा म्हटलं. हा कसं काय करा म्हटलं. आधीच म्हटलं त्या मालकानं मला एका महिन्याचे पैसे नाही दिले. वरून हे ट्रक पलटी झाला. हा वरून म्हटलं 60-70 हजाराचा फटका. कसं काय करा म्हटलं गरीब माणसानं. आता अवद्या तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. पहिले ॲम्ब्युलन्स बोलव का? ॲम्ब्युलन्स बोलाव का? नाही ॲम्ब्युलन्स नका बोलू. कशाला फालतूचा खर्च. मला काही झालं नाही. उडी खाल्ली होती ना फक्त हाताला लागलं माया. जास्त काही नाही लागलं मला. पण हा बा म्हटलं अंडे पण नेले म्हटलं. या गाडीतले कोणतरी चोरून कोणता लंबा माणूस होता त्यानं नेले म्हटलं. काय आणले ते अंडे कुठून आणले एवढे मोठे. आवाज किती आहे तुया? आवाज कमी करणं. आय मीन अंडे 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 आणले अंडे. आम्हाला माहिती अंडे आणले पण काय आणले तुम्ही ना. एवढं खर्च कशाला करता. इकडे खायचे अंड्यात म्हटलं. हा येऊन जाऊन म्हटलं आईने ते भेंडी भाजी करू राहिली. हा तुम्ही इकडे अंडे आणले काय आले खर्च. खर्च म्हणता का? काही म्हणता का? खर्च म्हणता का? येले खर्च म्हणता का म्हटलं. नाही काय मग ते 7 रुपयाचा अंडा आहे म्हटलं. ती बाकीची मोठी अंडे आणले म्हटलं तुम्ही ना. हा कशाला खर्च करता एवढ्यात म्हटलं. कोंबडे मॅगड असतात बा काही समजत नाही मला. अरे मी एवढं माग कशाला आणली आणि मी तुम्हाला वाटते का मी दुकानात आणली. अरे ट्रक पलटी झाला म्हटलं रस्त्यावर. ते माणूस म्हटलं पळेल होता खाली. काय करता मग घेतला मग मी चान्स मारून. अंडे पाणी किती मोठे आणले. अंडे माणूस अरे चोरीचे अंडे आहे का ते. काय तर चान्स मारून घेतला म्या. ते माणूस म्हटलं हा बा लय खतरनाक ॲक्सिडेंट झाला. पण काही म्हणा पण ॲक्सिडेंट एवढा खतरनाक झाला म्हटलं. त्या माणसानं म्हटलं दरवाजा उघडून अशी उडी मारली आणि ट्रक झाला असा पलटी. मी आलो तितक्यातनी. काय करतं मग ते मला म्हणे बरं भाऊ काय भाऊ इकडे ऐकत नाही म्हटलं. धरले मी अंडे आणि आणलं म्हटलं उचलून. काय आणले ते अंडे कुठून आणले एवढे मोठे. आवाज किती आहे तुया? आवाज कमी करणं. आय मीन अंडे 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 आणले अंडे. आम्हाला माहिती अंडे आणले पण काय आणले तुम्ही ना. एवढं खर्च कशाला करता. इकडे खायचे अंड्यात म्हटलं. हा येऊन जाऊन म्हटलं आईने ते भेंडी भाजी करू राहिली. हा तुम्ही इकडे अंडे आणले काय आले खर्च. खर्च म्हणता का? काही म्हणता का? खर्च म्हणता का? येले खर्च म्हणता का म्हटलं. नाही काय मग ते 7 रुपयाचा अंडा आहे म्हटलं. ती बाकीची मोठी अंडे आणले म्हटलं तुम्ही ना. हा कशाला खर्च करता एवढ्यात म्हटलं. कोंबडे
आणि मॅगडच आहेत भाऊ, काही समजत नाही मला. अरे मी एवढं माग कशाला आणि मी तुम्हाला वाटते का मी दुकानातला आणि अरे ट्रक पलटी झाला म्हटलं रस्त्यावर, ते माणूस म्हटलं पळेला होता खाली. काय करता मग घेतला मग मी चान्स मारून. पाय अंडे पाणी किती मोठे आणले अंडे पाणी अंडे माणूस पागल. अरे चोरीचे अंडे आहे का ते? काय तर चान्स मारून घेतला म्या. ते माणूस म्हटलं हा बा लय खतरनाक ॲक्सिडेंट झाला, पण काही म्हणा पण ॲक्सिडेंट एवढा खतरनाक झाला म्हटलं. त्या माणसानं म्हटलं दरवाजा उघडून अशी उडी मारली आणि ट्रक झाला असा पलटी. मी आलो तितक्यातनी. काय करतं मग ते मला म्हणे बरं भाऊ 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 काय भाऊ भाऊ इकडे ऐकत नाही म्हटलं. हं धरले मी अंडे आणि आणलं म्हटलं उचलून. तरी माणूस होता भरलं, त्याला आवाज दिला भरलं तरी थांबलं नाही. ते अंडे उचलले त्यानं पळाला. असा कोणता असते का कुठे म्हटलं. येऊन जाऊन म्हटलं माणसानं काय करा काय नाही. त्याला म्हटलं उचल मले माय बिन अंडे घेऊन पळालं. आहे मग ते उच्ची तोंडाचं लंब आहे. काय शिवला आहे का बा? काय कसं म्हणजे दिसते कसं ते बाबा दिसायला तर लय खतरनाक आहे. माय बी सांगा म्हटलं बा माई आधीच घरी परिस्थिती आहे. मायले कॅन्सर आहे म्हटलं. माय इकडे माय बाबा काय सांगा तुम्हाला इकडे म्हटलं एका मनाचे पैसे दिले नाही म्हटलं या मालकानं. यानं सांगितलं मला फक्त गावात जाय म्हणे अंडे दे म्हणे फक्त. याच्यात मला ॲक्सिडेंट झाला या टरकाचा. अंडे फुटले पुरे. कसं काय करा काय करा काय म्या बरोबर हा बा लाव म्हटलं पोलिसाला फोन लाव. पोलिसाला बोला म्हणा असं असं झालं म्हणा. सांगून दे सगळं. ॲम्ब्युलन्सला फोन नको लावू, फक्त पोलिसाला लाव. बरं लावतो ना आता फोन लावतो. बरं हो लवकर. आणि तुम्ही शोध घ्या त्या माणसाचा कोण आहे ते. अंडे नेले त्यानं काही आहे का ते समजते का नाही म्हटलं. अंडे नेले आता अंडे फुटले. अंडे काय नेले त्यानं घरी. माझ्या लक्षात ते कोण आहे ते अंडेवालं. अंडे नेलं मी शिवलाच आहे ते. हो बरं आलं म्हटलं माझ्या लक्षात ते. टेन्शन घेऊ नका तुम्ही. पोलिसाला फोन लावला होतो. पाहतो आम्ही ते कोण आहे ते. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. जरासा आराम करा तुम्ही. थांबा पाणी घेण्याला सांगतो थांबा. ना पोलिसाला लावा फोन. हो करा काय करायचे. म्हटलं ते फोन ला म्हटलं सरपंचले त्या शांतारामले म्हणा ट्रक पलटी झाला म्हणा गावाच्या बाहेर. काय झालं म्हणा लय धिंगाणा झाला म्हणा. कोणतरी चोरले म्हणा ते अंडे. सांग तिला फोन ला.